किस्मत शांताराम जोशी. मी अमरकोल विद्यालय भांडूप या शाळेत शिकते. मी 9वी इयत्तेत आहे. स्त्री पुरुष समानता या विषयावर भाष्य करणारी कविता इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केली आहे. चला तर मग या कवितेचा आशय आपण पाहू. नीरजा एक आशावादी कवयित्री. स्त्री संदर्भातील भयावह सद्यस्थिती लक्षात घेता स्त्री पुरुष समानतेचे मूल्य संक्रमित करण्याचा उदात्त विचार निरर्थकाचे पक्षी या काव्यसंग्रहातून संकलित केलेल्या आश्वासक चित्र या रचनेत प्रतिकात्मक योजनेने समर्थपणे मांडलेला आहे. दुपारच्या वेळी ऊन तापलेले आहे. आडोशाला सावलीत बसून एक मुलगी बराच वेळ झाला तरी खेळते आहे. हे दृश्य कवयित्री स्वतःच्या घराच्या खिडकीतून पाहत राहिली आहे. ती मुलगी एकटीच भातुकलीचा खेळ खेळते आहे. ती बाहुलीला मांडीवर घेऊन एका हाताने तिला थोपटत निजवते आहे. बाळाला आई मांडीवर घेऊन निजवते अगदी तसे. नंतर ती भात शिजवण्यासाठी आधणाचे पातेले चिमुकल्या गॅसवर ठेवते. तिचा लुटुपुटीचा संसार सुरू आहे. बाजूला एक मुलगा हातात चेंडू घेऊन उंच उडवून पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळत आहे. मुलगी त्या मुलाचा चेंडूचा खेळ कौतुकाने पाहते. अचानक मांडीवरची बाहुली बाजूला ठेवून ती त्या मुलाजवळ जाते. मुलगा पुन्हा एकदा चेंडू उंच उडवून झेलण्याचे कौशल्य तिला दाखवतो. मुलगी त्याच्याकडे चेंडू मागते. मुलाला वाटते या मुलीला मला चेंडूचा खेळ काही जमणार नाही. तेव्हा हसून तो तिला म्हणतो, तू छानपैकी पालेभाजी बनव. भातुकलीचा खेळ, भाज्या करणे हे तुझे काम. तुला पुरुषी कामे काय जमणार? मुलगी त्याला म्हणते, मी दोन्ही कामे स्त्रीची व पुरुषांची एकाच वेळी करू शकते. तू करू शकशील का? मुलगा स्वतः चेंडू तिच्या हातात देतो. मुलगी चेंडू उंच उडवते. तो आभाळाला जणू स्पर्श करून नेमकेपणाने तिच्या ओंजळीत येऊन पडतो. मुलगी चेंडू व्यवस्थित झेलते. हे पाहून मुलगा आश्चर्याने तिच्याकडे पाहतो. आपल्यासारखाच तिने चेंडू झेलला हे पाहून मुलगा चकित होतो. मुलगी मुलाला म्हणते, आता तुझी पाळी. तू माझे काम करून दाखव. मुलगा चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो. प्रथम दोन्ही हातांनी थोपटत बाहुलीला निजवतो. मग भाजी करण्यासाठी टोप शोधतो. कवयित्री म्हणतात, तापलेल्या उन्हात सावलीच्या आडोशाला बसून तो मुलगा आपले कौशल्य दाखवता दाखवता घर सांभाळणेही हळूहळू शिकेल. हळूहळू तो संसारातील स्त्रियांची घरगुती कामेही शिकेल. माझ्या घराच्या खिडकीतून मला भविष्यकाळाच्या जगाचे विश्वासार्ह व उत्साहवर्धक चित्र दिसते आहे. उद्याच्या जगात सारेच खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र खेळतील असे मला वाटते आहे. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना या दोन्ही मुलांचा, स्त्री व पुरुषांचा हात एकमेकांच्या हातात असेल. ज्या हातांवर बाहुली आणि चेंडू स्नेहाने सहज एकत्र विसावलेले असते. स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल. भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात प्रवेश करताना सत्य हे स्वीकारावेच लागेल. स्त्री पुरुषांची परस्परांना स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणाने व सहकार्याने ते जगात वावरतील. लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ करताना चिंतनाची प्रचिती येते. कवयित्री अगदी साध्या विधानातून विचारगर्भ आशय थेटपणे मांडला आहे. अजूनही समाजाने संपूर्णपणे स्त्री पुरुष समानता अंगीकारलेली नाही. हे निराशाजनक आहेच. परंतु भावी काळ हा स्त्री पुरुष समानतेचाच असणार आहे. म्हणून सर्वांनी स्त्री पुरुष समानतेचे तत्व आतापासूनच मान्य करून ते अंगीकारले पाहिजे असा विचार या कवितेतून मांडला आहे. आश्वासक चित्र या कवितेत कवयित्री नीरजा यांनी भविष्याचे आश्वासन देणारे चित्र अगदी सहजपणे रंगवले आहे. ज्यामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही समानतेने, समजुतीने आणि सहकार्याने जीवन जगताना दिसतात. तिथे कोणतीही गुलामगिरी, वर्चस्व, अन्याय किंवा भेदभाव नाही. ही मुक्त छंदातील कविता आहे. मुक्त छंदामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा कवितेत वापरली गेली आहे. साध्या विधानातून कवयित्री खोलवरचे विचार मांडतात.
लहान मुलांच्या खेळाचे चित्रण हे या कवितेतील सुंदर प्रतीक आहे। या प्रतीकातून आधुनिक जगातील स्त्री पुरुष समानता हा फार मोठा विचार अगदी सहजपणे व्यक्त होतो। हातात हात असेल या वाक्यखंडातून कवितेतील मुलगा व मुलगी यांच्या भावी आयुष्यातील सामंजस्य प्रत्येकारकतेने प्रकट होते। आजही अनेक ठिकाणी स्त्रियांना शिक्षण, रोजगार, मान सन्मान, निर्णय क्षमता यांमध्ये पूर्ण समानता मिळालेली नाही। हे निराशाजनक अगदी आहेच। महिला अत्याचार, बालविवाह, हुंडाबळी, लैंगिक शोषण, घरगुती हिंसाचार या समस्यांमुळे समानतेची कल्पना अपुरी राहते। 2023 मध्ये महिलांवर झालेला अत्याचार हा भारतासाठी लाजिरवाणा ठरला। बहुतांशी घरातच स्त्रियांना दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती म्हणून पाहिले जाते। निर्णय पुरुषच घेणार, स्त्रीने त्याला पाठिंबा द्यायचा। हा दृष्टिकोन बदलण्यासाठी समानतेची कविता खूप महत्त्वाची आहे। खरं तर स्त्रियांना आजही अनेक नोकऱ्यांमध्ये कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळ हा अडथळा येतो। त्यांच्या स्वप्नांना, नेतृत्व क्षमतेला समान संधी मिळणे अत्यावश्यक आहे। 2025 मध्ये ईशा शर्मा नावाच्या IAS अधिकारिकेची गोष्ट चर्चेत होती। ती एका यशाची प्रशासकीय अधिकारी असून तिने आपल्या मुलांच्या संगोपनासोबतच जबाबदारीने नोकरी सांभाळली। सुरुवातीला तिला अनेक अडथळे आले, रात्रपाळी, सततच्या बदल्या आणि कार्यालयीन दबाव, पण तिने हार न मानता आपल्या कुटुंबियांच्या मदतीने दोन्ही जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थितपणे पार पाडल्या। तिच्या नेतृत्वाला स्थानिक पातळीवर महिलांसाठी अनेक रोजगार योजना सुरू झाल्या। कवयित्रीने म्हटल्याप्रमाणे स्त्री पुरुष भेद न ठेवता सहयोगी म्हणून पाहणे आवश्यक आहे आणि ते आजच्या काळात खूप गरजेचे आहे। समानता म्हणजे स्पर्धा नाही, तर एकमेकांचे पूरक ठरणे। स्त्री पुरुषांमध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच येईल असा विश्वास आपण ठेवूया। अनंत आणि वैष्णवी देशमुख हे दाम्पत्य पुण्यातील एक स्टार्टअप एकत्र चालवत होते। निर्णय घेतला की त्यांच्या मुलीच्या काळजीसाठी तो काही काळ वर्क फ्रॉम होम राहील आणि वैष्णवीला तिच्या व्यवसाय विस्तारासाठी संधी देईल। आधी अनेक घरात ही जबाबदारी आईवर टाकली जायची, पण त्याने ही जबाबदारी स्वतःहून आनंदाने स्वीकारली। त्यांनी एकमेकांना स्पर्धक म्हणून न पाहता सपोर्ट सिस्टीम म्हणून पाहिले। यातून आपल्याला समानतेचा अर्थ पूरकपणे वापरल्याचा दिसतो। असा आशावाद कवितेच्या उत्तरार्धात प्रकट होतो। पण हा शब्द विरोधाभास दर्शवतो। ही कविता शिकायची नाही तर जगायची आहे, कारण भविष्य काळात तुम्हाला त्या वास्तवतेला सामोरे जायचे आहे। बदलापूर येथील लहान मुलीवर झालेला अत्याचार, कलकत्त्यातील स्त्री डॉक्टर प्रकरण, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आत्महत्येचे प्रकरण अथवा बालिश विचाराने सुरू झालेली स्त्री भ्रूण हत्या असो, सर्व वस्तुस्थिती पाहिली की नीरजा यांच्या आश्वासक चित्राचा उत्तरार्ध सत्यात उतरेल का असा प्रश्न पडतो। जिजाबाई, सावित्रीबाई फुले, अनुताई, कल्पना चावला, प्रतिभाताई अशा कर्तृत्ववान स्त्रियांचा इतिहास पाहता पुरुषांनी आपल्या नजरेत अहंकाराची भावना न ठेवता समानतेचे अंजन घातले तर नक्कीच स्त्री पुरुष समानता या सामाजिक हिरवळीवर नंदनवन फुलवेल यात शंकाच नाही। चला तर मग आपणही स्त्री पुरुष समानतेचा आदर करूया।